आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। नमस्ते। हे किल्ले मच्छिंद्रगड गाव मच्छिंद्रनाथांनी समाधी घेतल्यानंतर किल्ले मच्छिंद्रगड असं नाव पडलेलं आहे। त्याच्या अगोदर राजमाची म्हणून हे गाव प्रसिद्ध होतं आणि मच्छिंद्रनाथांनी समाधी कलियुगाच्या प्रारंभाला सुरुवातीला घेतलेली आहे। मच्छिंद्रनाथ हे गुरु परंपरेतले आद्य गुरु आहेत आणि आदिनाथांच्यापासून ही परंपरा चालत आलेली आहे। सिद्धचरित्रात पूर्ण माहिती अशी दिलेली आहे की मच्छिंद्रगडावर समाधी कशी घेतली आणि त्याच्यानुसार कलियुग म्हणजे जवळजवळ 2000 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे। तेव्हापासून हे देवस्थान इथं स्थापित आहे। मच्छिंद्रनाथांनी समाधी घेतल्यापासून ह्या गावाला मच्छिंद्रगड असं नाव पडलेलं आहे आणि या ठिकाणी वार्षिक दिवाळीच्या टायमाला समाधी उत्सव साजरा होतो मच्छिंद्रनाथांचा। त्यानंतर वार्षिक कार्यक्रम बी भरपूर होतात। पारायण सिद्धचरित्राचं होतं, ज्ञानेश्वरीचं होतं, असे अनेक पारायणसुद्धा होतात इथं। आणि चैत्रात यात्रा भरते। समाधी उत्सव जसा दिवाळीत भरतो तशीच चैत्रात मोठी यात्रा भरते। आणि महाशिवरात्रीला पूर्ण दिवसभर भरपूर भक्त लोक महाराष्ट्रातून येत असतात। अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण लाईन कधी तुटली नाही, अशी दर्शनाची लाईन चालू राहते। असं हे आमचं देवस्थान किल्ले मच्छिंद्रगड समाधी मच्छिंद्रनाथ संजीवनी समाधी असं हे देवस्थान आहे। चला जरा पार्किंगचा प्रॉब्लेम आहे। तर बाकी काय गडावरती आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं बघितलं तर भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात रांग लागलेली दिसत आहे आणि या ठिकाणी जी भाविक भक्त येत आहेत आणि गडावरती आता जे काही खेळणे पाणी वगैरे जे लागलेले आहेत तर त्यांची सुविधा कशी केली जाते आपल्याला? त्यासनी आता खाली लाईनला दिलेले आहेत दुकान घालायसाठी। हा वरचा परिसर पूर्ण मोकळा ठेवलेला आहे। आता इथं जर बघितलं तर गर्दीच्या मानानं आपल्याला क्षेत्रफळ पूर्ण कमी आहे आणि गाड्या वगैरे लावायचं म्हटलं तर अतिशयच कमी पडतंय। तर आता आपण कलेक्टर साहेबांच्याकडं प्रस्ताव आहे ते आपलं हे जमीन आपल्याला वरचा हा भाग मिळण्यासाठी देवस्थानला, जेणेकरून आपण या सगळ्या सुखसुविधा करू शकू। आता कोणाच्या अंडर खाली देवस्थान? आता हे देवस्थान ट्रस्टीच्याच अंडर आहे। ट्रस्टीच्या अंडर खाली आहे का? पार्किंग फोर व्हीलर पार्किंगचा जरा अभाव आहे या ठिकाणी गडावरती। फोर व्हीलर पार्किंगला आपल्याला आता थोडीफारच जागा आहे, पण आपण थोडीफार सोय करू शकतो अजून, पण ह्याच्यापेक्षा जास्त पार्किंग होऊ शकत नाही। का तर गडावरती असा भाग आहे की एकदम दरी लागते, उंचाव आहे आणि इथं सपाटीचा भाग कमी आहे, त्यामुळं जागा आपल्याला पूर्णपणे कमी आहे। वाहनांची सुविधा तर भविष्यात आपण हे करू शकतोय की थोडंफार आपल्याला कलेक्टर कमिशनरवरती परवाना मिळाला तर आपल्या जर ताब्यात 2-2.5 एकर जमीन आली तर आपण ते पार्किंगची सुद्धा व्यवस्था करू शकतोय। आता या देवाची आख्यायिका सांगायची म्हटलं तर इथं असं महिन्यातून अन्नदान किंवा पौर्णिमा प्रत्येक रविवारी इथं पहाटे 6 आरती होती। 6:30 जेवण चालू होतं। कमीत कमी 1000-1200 लोकांचं जेवण प्रत्येक रविवारी इथं असतं। प्रत्येक पौर्णिमेला 2,500-3,000 लोक असतील, त्यासनी सुद्धा पूर्णपणे सगळ्या लोकांना जेवण केलं जातं। नियोजन कोणाच्या मार्फत असते? प्रसादाला ट्रस्टीमार्फतच केलं जातं। ट्रस्टी मार्फत। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।